शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, की फायनली श्रावणी शोभाच्या नवऱ्याचा पर्दाफाश करणार आहे. शोभाचा जो नवरा आहे, तो यांच्या घरी एक घर जावई बनून आलाय. पण मित्रांनो, त्या माणसाचे बाहेर काळे धंदे सुरू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, की त्याची एक दुसरी बायको आहे किंवा एक दुसरी गर्लफ्रेंड आहे, जिच्यासोबत त्याचा अफेअर चालू आहे आणि घरच्यांना कोणालाच हे माहिती नाहीये. त्या मुलीचं नाव त्याने शोभा 2 असं ठेवलंय, कारण तिचं पण नाव शोभाच आहे. आणि त्यावरून आपल्याला असं देखील बघायला मिळतं, की या मालिकेत त्या माणसाने ठरवलं, की आपल्या घरात शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे, तर या गोष्टीचा आपण फायदा करायचा, वापर करायचा आणि लोकांकडून पैसे उकळून घ्यायचे, भ्रष्टाचार करायचा एक प्रकारे. कारण तो लोकांना म्हणणार, की तुमच्या मुलाचं कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नाहीये. आमच्या घरात शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे, ती तुमच्या मुलाचं कॉलेजचं ॲडमिशन करून देईल. अशा पद्धतीने तो लोकांकडून पैसे उकळतोय. आता मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने हळू-हळू शोभा जी आहे ती श्रावणीला फक्त त्रास देत असते. पण एक दिवस आपण बघणार आहोत कशा पद्धतीने श्रावणी फायनली शोभाला धडा शिकवतीये. सध्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की शुभने खूप मेहनत करून त्यांच्या घरातला त्याच्या वडिलांचा जो टेम्पो आहे जो की बंद पडलेला होता तो त्याने चालू केला आणि त्याने आणि श्रावणीने ठरवलं की आपण बास झाला आता नोकरी शोधणं बास झालं. नोकरी तर आपल्याला सापडत नाहीये. आपण आता डायरेक्ट स्वतःचा धंदा सुरू करू. त्यांच्या घरात आता त्याच्या बाबांची गाडी आहे, टेम्पो आहे. त्या टेम्पोवरूनच आपण भाड्याचं काम सुरू करू शकतो. भाड्याने लोकं टेम्पो बुकिंग करतात ना, मग तो लोकांना तो टेम्पो भाड्याने देऊ शकतो. शुभच त्या टेम्पोचा ड्रायव्हर बनून काम करू शकतो. अशा पद्धतीचा त्यांचा सगळा प्लॅन असतो. पण मित्रांनो, मालिकेत आपल्याला बघायला मिळतं, की जेव्हा शुभ खूप मेहनत करून तो टेम्पो चालू करतो, त्याची आई आणि त्याची बहीण मध्येच येते. शोभा ना शुभच्या आईला तिच्या मनात ना भरपूर काही भरवते. म्हणजे शुभची आई एवढी पण वाईट नाहीये, पण शोभा इतकं वाईट बनवून टाकते ना शुभच्या आईला. ते ते ती शुभच्या आईच्या मनात भरवते, "बघा कशा पद्धतीने शुभने तुमचा टेम्पो घेतलाय आणि आता बाबांनी तो टेम्पो सरळ शुभला देऊन टाकला. आता बाबांना तर काही हरकत नसते तो टेम्पो शुभला द्यायला. कारण शुभ काय करणार आहे त्यातून? पैसे तर कमवणार आहे. त्यामुळे बाबा तर म्हणतात, "घेऊन टाक तू टेम्पो आणि प्रामाणिकपणे पैसे कमव." पण नाही, शोभाला तर हे सगळं सहन होत नाही. शोभाचं म्हणणं असतं, की हा जो टेम्पो आहे तो तुमचा आहे. ती असं शुभच्या आईला बोलते आणि सांगते, की या टेम्पोच्या बदल्यात तुम्ही भाडं घेतलं पाहिजे शुभकडून. कारण ला आज तो टेम्पो भेटलाय, उद्या तो श्रावणीच्या नावावर होऊन जाईल आणि श्रावणी अशा पद्धतीने हळू सगळी सत्ता स्वतःच्या हातात घेईल. मग शुभच्या आईला हे पटतं. ती सरळ जाते आणि शुभने जो टेम्पो चालू केलाय त्या गाडीच्या समोर उभं राहते. अ, आई ज्यावेळेस समोर उभं राहते तेव्हा बाबांना समजत नाही. बाबा म्हणतात, "अरे काय चाललंय तुझं? तू साईडला ये जरा." आणि मग त्यावेळेस शुभची आई डायरेक्ट टेम्पोमधली चावी काढते. म्हणते, की "हा आमचा टेम्पो आहे, तुमचा नाहीये. तुम्हाला जर हा टेम्पो वापरायचा असेल तर ₹500 दिवसाचं भाडं द्यावं लागेल." हे ऐकल्यावर त्यावेळेस शुभूला मोठाच धक्का बसतो आणि त्यावेळेस शुभचे बाबा खूप विनवणी करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहिती आहे शुभची आई कशी आहे. ती काही एक ऐकत नाही. ती म्हणते, "500 मला पाहिजेत दिवसाचे या टेम्पोसाठी." मग त्यावेळेस शुभू तयार होतो. तो म्हणतो, "आम्ही तयार आहे तुला दिवसाचे ₹500 द्यायला." आता रोज शुभू टेम्पो बाहेर घेऊन जाणार, भाडी करणार त्या टेम्पोने आणि जेवढे पैसे उरतील त्यातले ₹500 त्याला त्याच्या आईला द्यायचे आहेत. आता हे सगळं झाल्यावर त्यावेळेस शुभची आई आत निघून जाते. आता शुभला त्याच्या आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो, पण आशीर्वाद न देता आई तिकडून निघून जाते. श्रावणी जी आहे ती आता ठरवते, की आपण औक्षण करूया कारण नवीन वाहन सुरू केलंय, नवीन बिझनेस सुरू केलाय, औक्षण केलं पाहिजे शुभचं. ते औक्षण करायला आत जाते, ताट तयार करते आणि त्यामध्ये दिवा वगैरे ठेवलेला असतो, हळद-कुंकू असतं. पण त्यावेळेस तिकडे शोभा मध्ये येऊन उभा राहते. ती म्हणते, "हे बघ श्रावणी, हे तुझं घर नाही, हे आमचं घर आहे. आमच्या आई-वडिलांचं घर आहे आणि हे सामान पण आमचं आहे. हे ताट पण आमचं आहे, हा दिवा पण आमचा आहे. मग तू हे सामान बाहेर घेऊन जाऊ शकत नाही." श्रावणी म्हणते, की "मी काही चोरून नाही चालली हे सामान घेऊन. औक्षण करते. याच घराच्या मुलाचं औक्षण करते." पण शोभा बोलते, "नाही चालणार श्रावणी, हे सगळं नाही चालणार." आणि या कारणामुळे आपल्याला बघायला मिळतं, की श्रावणी जी आहे, तिला खूप राग येतो. त्यावेळेस शोभा अ, एक प्रकारे श्रावणीला चोर म्हणायला लागते. म्हणत राहते, की "आयतं खातीये तू फक्त आमच्या घरात बसून" वगैरे, वगैरे. मग त्यावेळेस श्रावणी बोलते, की "या घरातला खरा चोर आणि कोण आयतं बसून खातंय ना, हे सगळ्यांना माहिती आहे." आणि हे बोलल्यावर शोभाला खूप राग येतो. तिला असं वाटतं, की सगळे तिच्याबद्दल बोलतायत.
कारण श्रावणीने आता शोभाचं नाव नाही घेतलं, पण ती बोलली, की सगळ्यांना माहिती की कोण आहे इथं बसून खातंय आपल्या घरात. आणि शोभाला ते मनाला लागतं. ती म्हणते, "तू आम्हालाच चोर बोलली, आम्ही हा इथं बसून खातोय, हे आमचं घर आहे." आणि त्यावेळेस श्रावणी बोलते, "मी तुमचं नावच घेतलं नाही शोभाताई." मला तर असं वाटतं, की जो चोर आहे ना, त्याला स्वतःची चोरी कळते. आता शोभाला अजून राग येतो. ती म्हणते, "तू मलाच चोर बोलली." आता अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते या दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि श्रावणी शोभाला चांगलंच अद्दल घडवते. तेवढ्यात शुभूची आई तिकडे येते. शुभूची आई तिकडे आल्यावर आता श्रावणी गप्प बसते. ती म्हणते, की "मी आईंना काही नाही बोलू शकत कारण मी आईचा आदर करते. आई माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. त्या शुभूच्या आई आहेत, माझ्या सासूबाई आहेत. मी त्यांचा आदर करते. पण तुमचं काय शोभाताई?" असं बोलून श्रावणी मग औक्षणाचं ताट ठेवते आणि तिकडून निघून जाते. आता शोभाला खूप मोठा तिचा इगो हिट झालेला असतो. शोभा म्हणते, "बघ आई, कशी बोलते माझ्यासोबत. उद्या तुझ्या हातातून देखील या घराची सत्ता ती काढून टाकेल." असं शोभा बोलते. आता शुभूची आई बोलते, "ही तर माझ्या हातातून काही सत्ता घेऊ शकत नाही." आता मला कळत नाहीये, शुभूची आई आणि शोभा कसल्या सत्तेबद्दल बोलतायत? ते म्हणतायत, की श्रावण येऊन उद्या आमच्या हातातून सत्ता काढून घेईल सगळी. सगळ्यांना तिच्या तालावर नाचवेल. कसली सत्ता? म्हणजे हे थोडे ना ह्यांच्याकडे मोठा बंगला आहे, प्रॉपर्टी आहे, भाड्याच्या घरात राहतंय. ते काय छोटंसं 3,000 भाडं आणि त्यातल्या 1 खोलीच्या घरात राहतायत आणि म्हणतायत सत्ता जाईल श्रावणीच्या हातात. असलं सगळं बोलणं चाललेत म्हणजे मला तर हसायला येतं त्यांचं बोलणं बघून. इकडे त्यांना माहिती नाही की पुढच्या महिन्याला आपल्याला खायला भेटणार आहे का नाही आणि इकडे वेगळंच भांडणं चालली आहेत घरातली. म्हणजे अशा टाईमला घरातल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तर इकडे वेगळंच चाललंय म्हणजे शुभच्या आईचं. आता आणि त्यामध्ये शोभा आहेच मीठ मसाला टाकायला. तर मग आपल्याला असं बघायला मिळतं, की श्रावणी असंच बाहेर जाते. श्रावणी बाहेर गेल्यावर मग त्यांच्या लक्षात येतं, की त्यांनी औषधाचं ताट नाही आणून दिलं. श्रावणीला मग शुभू स्वतः एक छोटासा दिवा तयार करतो. श्रावणी स्वतःच्या बोटाला कापते, त्या रक्ताने कुंकू लावते आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की शुभ आणि श्रावणीने मस्तपैकी हा बिझनेस सुरू केलाय. आता मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, की फायनली शुभने त्याच्या दिवसाचा हा पहिला दिवसाची कमाई केलेली असते. कष्टाची कमाई त्याची एवढ्या दिवसांनी त्याने कमाई केली. त्याला मस्त वाटतं. ही कष्टाची कमाई तो जाऊन त्याच्या आईला देत असतो. पण त्याची आई ती कमाई घेण्यास नकार देते. ती म्हणते, "नको मला तुझे पैसे." आता मग शुभूचे बाबा म्हणतात, "शुभू, अरे ही कमाई तू आपल्या घरातल्या खऱ्या लक्ष्मीला दिली पाहिजे." असं म्हणून शुभूचे बाबा अनुराधाला म्हणजे शुभूच्या आईला टोमणे मारतात. ते म्हणतात, "या घरातल्या खऱ्या लक्ष्मीला पैसे तू दिला पाहिजे आणि खरी लक्ष्मी म्हणजे श्रावणी, तिला तू पैसे दे." शुभू देतो मग श्रावणीला पैसे. श्रावणी म्हणते, "मी हे पैसे जपून ठेवेल." असं ती बोलते. मग अनुराधा बोलते, "ए काय चाललंय तुझं? जपून ठेवेल पैसे? मला आधी माझा टेम्पोचा ₹500 भाडं द्या." आणि अशा पद्धतीने आता शुभूच्या आईने ठरवलंय, की आपण शुभूचे पैसे नाही घ्यायचे, पण ₹500 चं भाडं मात्र नक्की घ्यायचं रोज त्या टेम्पोचं. आता शुभला त्या दिवसात खूप प्रॉब्लेम येईल, की एखाद्या दिवशी त्याचा इन्कम नाही झाला, एखाद्या दिवशी त्याला भाडं नाही भेटलं, तरी त्याला पैसे द्यावे लागणार आहेत त्याच्या आईला. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते, की शुभूची आई आता बसल्या-बसल्या महिन्याचे ₹15,000 कमवतीये. असा सगळा खेळ सुरू झाला या मालिकेत. आता या सगळ्यावर नेमकं तुमचं काय मत आहे? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावणी आता शोभाची चांगलीच जिरवतीये. जेव्हा आता शोभाच्या नवऱ्याचं सत्य बाहेर निघेल आणि ते दुसरं-तिसरं कोणी नाही, श्रावणीच बाहेर काढणार आहे. पण जेव्हा ते सत्य बाहेर निघेल, तेव्हा आपल्याला बघायला खूप मज्जा येणार आहे. कारण एवढे दिवस शोभा ज्या श्रावणीला नावं ठेवत होती, त्याच श्रावणीने जेव्हा पर्दाफाश केला, तिच्याच नवऱ्याचा दाखवून दिलं, काय तिचा नवरा आहे. आणि एवढे दिवस शोभा ज्या शुभूला बायकोचा बैल म्हणतीये ना, ती म्हणतीये की "शुभू बघा कसा झालाय, बायकोचा बैल झालाय." अ, पण बायकोचा बैल होणं चांगली गोष्ट आहे. जर शुभूला जर ती बायकोचा बैल म्हणतीये, तर तो चांगला बैल आहे. कारण शोभाचा नवरा एका बाजूला अफेअर करतोय बाहेर आणि दुसरीकडे हा शुभ येतोय त्याच्या बायकोला एवढं सपोर्ट करतोय आणि दोघं एकमेकांना सपोर्ट करतायत. फायनली या सगळ्यामुळे शोभाचे डोळे उघडतील. पण ते कधी उघडतील हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे? नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.